morning. This is 11th lecture of topic biodiversity, conservation and environmental issue. Actually, this is last lecture of this topic, as well as this is the last lecture of here paper second, means zoology. You know very well, I take second section zoology. In our biology syllabus there are 15 topic and I take 7 topic, and my another teacher take 8 topic out of these 15 topics which are included in botany section. So today I complete all syllabus of section second zoology. Is it clear? Here actually this last concept means deforestation is removed from your syllabus due to COVID-19 लॉकडाऊन पिरियड. ह्या आपल्या कोरोनाच्या कालखंडात 25% सिलेबस या वर्षी पुरता वजा केलेला आहे, रिमूव्ह केलेला आहे. साहजिकच हे सुद्धा आर्टिकल या वर्षी पुरतं रिमूव्ह केलेलं आहे बोर्डाच्या सिलेबस मधून. पण तरी सुद्धा मी एक्सप्लेन करतोय कारण कॉमन कन्सेप्ट आहेत, याच्यावरती चर्चा व्हायला हवी आणि आपल्या दैनंदिन जीवनात व्यवहारात उपयोगी पडणारे हे ज्ञान आहे. आणि जे दैनंदिन जीवनात व्यवहारात उपयोगी पडणारे जे ज्ञान असतं तेच खरं शिक्षण असतं. आणि म्हणून एक तर सिलेबस मध्ये आहे आणि दैनंदिन जीवनात व्यवहारात उपयोगी पडणार आहे आणि म्हणून त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे, ते शिकवणं गरजेचं आहे. या अर्थानं आपण हे आर्टिकल पाहतोय. आणि साहजिकच सीईटी असो किंवा नीट असो त्याला मात्र डिटेल सर्व सिलेबस असतो. तिथं हे शिकवलं नाही असं व्हायला नको आणि त्या दृष्टिकोनातून आपण ही सर्व आर्टिकल पूर्ण सिलेबस अभ्यासतोय. सो टुडे वी फोकस ऑन दिस लास्ट लेक्चर अबाउट concept deforestation. You know very well about this concept. हा concept तुम्हा विद्यार्थ्यांना नवीन नाही. याला शब्दशः मराठीमध्ये काय म्हणतो तर वृक्षतोड. वृक्षतोड याला मराठीत हा प्रॉपर शब्द आहे. मग याचाच इंग्लिश मध्ये डिफिनिशन टाइप कन्स्ट्रक्शन कसं करता येईल एकदम सोपं आहे. हियर कन्वर्जन ऑफ फॉरेस्ट एरिया इनटू नॉन फॉरेस्ट एरिया. म्हणजे जे घनदाट जंगल असतं त्याचं रूपांतर जंगल नसलेल्या भागात करणं याला खऱ्या अर्थानं डिफॉरेस्टेशन असं म्हटलं जातं, वृक्ष तोड असं म्हटलं जातं किंवा झाडांची कत्तल असं म्हटलं जातं. किंवा अजून वेगळ्या स्वरूपात आपल्याला याची व्याख्या सांगता येईल, कटिंग ऑफ नंबर ऑफ ट्रीज असं सुद्धा कोणत्याही भाषेत आपल्याला याची व्याख्या किंवा मिनिंग सांगता येईल. म्हणजे खूप प्रमाणात झाडांची कत्तल करणं याला सुद्धा वृक्षतोड असं म्हणतो, डिफॉरेस्टेशन असं म्हणतो. Here actually in India beginning of 20th century, आता 20व्या शतकाच्या सुरुवातीला near about 30% forest in all over India. But at the end of 20th century there is only 19.4% forest remaining all over India. म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला 30% हे घनदाट जंगल होतं आणि 20व्या शतकाच्या अखेरीस फक्त 19.4% राहिलं.
याचा अर्थ मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोड होते आणि हे फार चिंतेचा विषय, काळजीचा विषय आणि म्हणून गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. आणि या अर्थानं सिलेबस मध्ये हा कन्सेप्ट इन्क्लूड केलाय. युवकांच्या मध्ये, तरुणांच्या मध्ये जनजागृती व्हावी, गांभीर्याने यावरती चर्चा व्हावी, या दृष्टिकोनातून आपण हा कन्सेप्ट अभ्यासतोय. देन क्वेश्चन अराइज, व्हाय डिफॉरेस्टेशन टेक्स प्लेस. हे वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणावर का होते? देर आर सो मेनी रिझन्स. अनेक वेगवेगळी कारणं आहेत. मोस्ट ऑफ देम आर, you know very well, here trees or wood is useful for furniture or timber. वेगवेगळ्या कारणासाठी लाकडाची आपणाला मदत होते, उपयोग होतो. टिंबर असेल, फर्निचर असेल, as well as फायरवूड म्हणजे जाळण्यासाठी इंधन म्हणून सुद्धा आजही त्याचा वापर केला जातो. या पद्धतीनं इथं ही कॉमन कारण झाली. as well as most important reason behind it is to develop or construction of number of houses or buildings for living purpose. प्रत्येकाला स्वतंत्र घर पाहिजे, प्रत्येकाला स्वतंत्र बंगला किंवा स्वतंत्र फ्लॅट घर असं हवंय. एक नको आहे तर एका व्यक्तीला कधी कधी 2-2, 3-3 घर हवे. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, खूप मोठी फॅमिली गोळामेळ्यानं एका घरात राहत असे. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही आणि प्रत्येक कुटुंब हे विभक्त झालेलं आहे आणि प्रत्येकाला स्वतःचं स्वतंत्र असं एक वेल फर्निश्ड हाऊस पाहिजे. आणि साहजिकच त्यासाठी to develop or construction of number of houses or furniture, here deforestation takes place. As well as here, you know very well, day by day there is a growing population of India. दिवसेंदिवस आपल्या भारताची लोकसंख्या वाढते. Today we know very well, we cross near about 130 crores. 130 करोडच्या वरती आपली लोकसंख्या गेलेली आहे. फॉर द फीडिंग पर्पज ऑफ दीज ऑल हिअर पॉप्युलेशन वी कटिंग हिअर नंबर ऑफ ट्रीज. आपण झाडांची म्हणजे वृक्षतोड करतोय अँड डेव्हलप फार्मिंग लँड. आणि शेतीसाठी त्या जमिनीचा उपयोग करतोय, शेतीसाठी जमिनीचा उपयोग करतोय. हे एक महत्वाचं रिझन आहे. म्हणजे शेतीसाठी जमिनीचा उपयोग करतोय, आपणाला घर बांधण्यासाठी उपयोग करतोय, फर्निचर बनवण्यासाठी उपयोग करतोय, जाळण्यासाठी उपयोग करतोय. अशी अनेक कारण आहेत की त्यामुळे आपण दिवसेंदिवस वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतोय आणि दिवसेंदिवस जंगलं नाहीशी होत चाललेली आहे. देन हिअर व्हॉट इफेक्ट. मग आता याचा महत्वाचा परिणाम आपल्यावरती कोणता होतो? यू नो व्हेरी वेल, डे बाय डे इनक्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड इन अवर सराउंडिंग और एन्व्हायरमेंट. आपलं सभोवतालचं जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे वनस्पती काय करते? ऍब्सॉर्ब कार्बन डायऑक्साइड and here by the process of photosynthesis prepare their own food. प्रकाश संश्लेषणाच्या मार्फत कार्बन डायऑक्साइड शोषून घेतल्यामुळे अन्न बनवते and release oxygen. ऑक्सिजन रिलीज करते म्हणजे हवेतला कार्बन डायऑक्साइड शोषून घेते, वापरते आणि बाहेर सोडताना मात्र कार्बन डायऑक्साइड सोडते आणि म्हणून आपली हवा शुद्ध स्वच्छ राहते. पण दिवसेंदिवस जर डिफॉरेस्टेशन केलं, कटिंग ऑफ नंबर ऑफ ट्रीज जर केलं तर दिवसेंदिवस कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढेल आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होते आणि ही फार फार गंभीर बाब आहे. पोल्युशन होतंय आणि त्याचा परिणाम कालच्या लेक्चरला आपण पाहिलं
ग्रीन हाऊस इफेक्ट. दिवसेंदिवस प्रदूषित वातावरणामुळं आपल्या पृथ्वीच्या भोवती पूर्णपणे दूषित वातावरण झाल्यामुळं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त झाल्यामुळं उष्णतेचं प्रमाण वाढतंय, ग्रीन हाऊस इफेक्ट होतोय, ग्लोबल वॉर्मिंग होतंय. इव्हन दो प्रदूषणामुळं CFC क्लोरोफ्लोरोकार्बन्समुळं ओझोन लेअर आहे त्याला सुद्धा छिद्र पडतंय. अशा पद्धतीनं ओझोन डिप्लिएशन सुद्धा होतंय. अशी अनेक महत्वाच्या दुर्घटना या ठिकाणी पोल्युशनमुळे होतंय आणि केवळ वृक्षतोड झाल्यामुळं या ठिकाणी या दुर्घटनांना आपण सामोरे जातोय. as well as also most important concept is soil erosion. दिवसेंदिवस जी जमीन आहे, जमिनीवरची माती आहे, ती माती नाहीशी होते, माती वाहून जाते. पाऊस पडल्यानंतर पाण्याद्वारा ती माती सर्व वाहून जाते. झाडं असल्यामुळं ती माती घट्ट अशी पकडून धरली जाते. त्यामुळे झाडं फार महत्वाची आहेत. या ठिकाणी सॉइल इरोजन, माती वाहून जाण्याचे एक प्रमाण अलीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. म्हणजे या पद्धतीचे महत्वाचे ड्रॉबॅक्स इथं आपल्याला वृक्षतोडीमुळे झालेले आपल्याला दिसून येते. Then here there is a reforestation is essential to avoid deforestation. मग अशा जर तोटे, संभाव्य तोटे टाळायचे असतील, संभाव्य धोके टाळायचे असतील, वातावरण स्वच्छ ठेवायचं असेल, भविष्यातल्या पिढ्या जगवायच्या असतील, टिकवायच्या असतील, पृथ्वीची सुरक्षा करायची असेल तर आपणाला या ठिकाणी जी जंगलं आहेत ती टिकवली पाहिजे, त्याचं कॉन्झर्वेशन केलं पाहिजे. कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए रिफॉरेस्टेशन. री म्हणजे पुन्हा, परत. परत काय करायचं तर फॉरेस्टचं प्रोटेक्शन करायचं, संरक्षण. कॉन्झर्वेशन, त्याचं संवर्धन करायचं, पालन पोषण करायचं. पर्पजली, जाणीवपूर्वक, ambitiously with plantation, जाणीवपूर्वक आपण झाडं लावली पाहिजे. केवळ झाडं लावून चालणार नाही तर ती जगवली पाहिजे, टिकवली पाहिजे. आणि कारण नसताना डिफॉरेस्टेशन म्हणजे कटिंग ऑफ ट्रीज करता कामा नये, याची दक्षता घेतली पाहिजे. हे कुठंतरी महाराष्ट्र शासन असो किंवा देश पातळीवरचं शासन असो, ह्या सर्वांच्या लक्षात आलं, पर्यावरण तज्ञ आहेत त्या सर्वांच्या लक्षात आलं आणि म्हणून रिफॉरेस्टेशन ही संकल्पना उदयास आली. ही संकल्पना उदयास आल्यानंतर त्यामध्ये नंबर ऑफ पीपल्स, अनेक लोकांनी उडी टाकली. कारण ही महत्वाची घटना आहे, अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आहे. ज्यांना ज्यांना ही कन्सेप्ट भावली, ज्यांना ज्यांना ही कन्सेप्ट अत्यंत संवेदनशील मनानं विचार केला, त्यांनी या विषयामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि त्याची काही बेस्ट उदाहरणं आहेत. फर्स्ट बेस्ट एक्झाम्पल ऑफ रिफॉरेस्टेशन इज सालुमारा थिमक्का. ही एक लेडी ऑफ कर्नाटका स्टेट, कर्नाटक स्टेट मधली ही एक महिला आहे. त्या महिलेचं नाव आहे सालुमारा थिमक्का. त्यांचं नाव प्रोनाउन्सिएशन वेगळं असतं, त्यांची भाषा वेगळी असती. कर्नाटक स्टेट मधली ही महिला आहे. ह्या महिलेचं काम प्रचंड मोठं काम आहे. काय हिअर 385 banyan trees develops here side roads of highway near about here 4 kilometer. 4 किलोमीटरच्या एरियामध्ये 385 वडाची झाडं तिनं लावली. केवळ लावली नाही तर ती जगवली. 385 झाडं त्या एकट्या महिलेनं लावली आणि ती जगवली. त्याचबरोबर नियर अबाउट 8,000 other trees of plantation takes place by her. तिनं 8,000 वेगवेगळी झाडं लावली.
ती जगवली, ती टिकवली. 8,000 झाडं. ही काय साधी सुधी गोष्ट नाही. एक व्यक्ती एवढं करू शकते. ही महिला अख्ख्या भारताला आदर्श आहे, अख्ख्या जगाला आदर्श आहे. हेन्स शी गॉट नंबर ऑफ प्राइजेस और अवॉर्ड्स. तिला वेगवेगळी अवॉर्ड मिळाली, प्राइज मिळाले. द मोस्ट युनिव्हर्सल और मोस्ट इम्पॉर्टंट प्राइज इज शी गॉट पद्मश्री इन 219. गेल्या वर्षी तिला पद्मश्री अवॉर्ड मिळालं. पद्मश्री अवॉर्ड हे काय साधं सोपं नाही. हे फार काय कुणाला मिळत नाही. ज्याचं काम अत्यंत उठावदार आहे, समाजाला पोषक आहे, समाजाला तारणार आहे, अति उच्च कामाची लेवल असेल त्यांनाच ते पद्मश्री मिळतं. आणि हे पद्मश्री या अवॉर्डनं म्हणजे ह्या सालूमारा थिमाकाला पद्मश्री अवॉर्ड मिळालं ही फार गौरवाची गोष्ट आहे. म्हणजे तिच्या कार्याची दखल हे केंद्र शासनाने घेतली, हे इथं फार महत्वाची गोष्ट आहे. Then here another example, Moranten Lohiya from Manipur. मणिपूरची लोहिया नावाचा व्यक्ती आहे पहा. स्पेंड 17 years of life. 17 वर्ष आयुष्य त्यानं या विषयावरती झोकून दिलं. टू रिस्टोर पुंशिलोक फॉरेस्ट. त्या फॉरेस्टचं नाव आहे पुंशिलोक फॉरेस्ट. ही लेफ्ट हिज जॉब अँड डेव्हलप 300 acres एरिया. 300 acres एरिया, इतका मोठा एरिया. एकट्यानं प्लांटेशन केलं. हजारो लाखो झाडांची लागवड त्या एकट्या व्यक्तीनं केली. ती जगवली, ती टिकवली. आणि त्या झाडांचे प्रकार सुद्धा वेगवेगळे आहेत. एकाच प्रकारची झाडं लावली नाहीत, तर व्हरायटी ऑफ बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व. म्हणजे या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी टिकावी, वेगवेगळ्या वनस्पतींची लागवड केली, जाणीवपूर्वक केली. आणि म्हणून बायोडायव्हर्सिटी या ठिकाणी मेंटेन करण्याचा या व्यक्तीनं फार मोठं कार्य आहे. 17 वर्ष आयुष्यातली या कार्यासाठी झोकून दिली. स्वतःची जी नोकरी होती ती नोकरी सोडून दिली. याला म्हणायचं सामाजिक कार्य. स्वतःचा विचार न करता, स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता, मला समाजासाठी जगायचं आहे, मला देशासाठी जगायचे आहे, मला भविष्यातल्या कित्येक पिढ्यांना स्वच्छ वातावरण द्यायचे आहे, शुद्ध हवा द्यायची आहे. हे अत्यंत अनमोल विचार या व्यक्तीनं जपलेले आहेत. या पद्धतीची अनेक उदाहरणं आहेत. देन हियर बिश्नोई वुमन अमृता देवी lost her life for to protect forest. Hence government of India announced award. तिच्या नावानं अवॉर्ड जाहीर केलेला आहे. हिनं सुद्धा अख्खा आयुष्य आपलं जंगल राखण्यासाठी हे वेचलेलं आपल्याला दिसून येतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. अनेक पर्यावरण संस्था आहेत की जे पक्ष्यांच्या वरती काम करतात, झाडांच्या वरती काम करतात, पर्यावरण स्वच्छ राखावं म्हणून काम करतात. आपणही युवकांनी या चांगल्या विषयामध्ये काम करावं, संवेदनशील राहावं. आपणाला किमान झाड लावता नाही आलं तरी जी आहे ती टिकवता आली पाहिजे. आणि वृक्षतोड आपण करता कामा नये. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण सर्वांनी मिळून त्याच्यावरती संवेदनशील असलं पाहिजे, विचार केला पाहिजे. द नेक्स्ट कन्सेप्ट मिशन हरित महाराष्ट्र. मिशन हरित महाराष्ट्र. आता या ठिकाणी हा काय प्लान टाइप हा प्रोजेक्ट कोणता आहे पहा. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र प्रोजेक्ट. प्लॅनिंग इज अबाउट टू डेव्हलप 50 crores ऑफ प्लांटेशन एरिया. म्हणजे जवळजवळ 50 करोड झाडं लावायचा हा तो प्रोजेक्ट आहे. 50 करोड झाडं लावण्याचा हा प्रोजेक्ट आहे. नियर अबाउट ओनली 4 years. त्यांनी 4 वर्षाचं टार्गेट ठेवलं आणि त्या 4 वर्षांमध्ये 50 करोड आपण महाराष्ट्रामध्ये झाडं लावली पाहिजे
हा तो शासनाचा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट कधी सुरू झाला 216 2016 साली अलीकडे हा प्रोजेक्ट सुरू झाला संपूर्ण महाराष्ट्रभर. टार्गेट प्रत्येक जिल्ह्याला दिलेलं होतं. टार्गेट गिवन टू ईच डिस्ट्रिक्ट, प्रत्येक जिल्ह्याला महाराष्ट्र शासनाने टार्गेट दिलेलं होतं. त्यानुसार काय कोणकोणते कन्सेप्ट राबवले पा. महाराष्ट्र शासनाने हेल्पलाईन नंबर दिला. तो हेल्पलाईन नंबर काय होता 1926. त्याचं नाव होतं हॅलो फॉरेस्ट. म्हणजे त्या नंबरला तुम्ही डायल केलं हेल्पलाईनला की हॅलो फॉरेस्ट असं त्याला नाव होतं. आणि त्याच्यावरती तुम्ही डायल केल्यानंतर तो टोल फ्री होता. त्याला कोणती फीज किंवा पैशाची आकारणी नव्हती. मुक्त फोन होता आणि त्याच्यावरती तुम्ही कोणतीही शंका विचारली तरी शंकांचं निरसन व्हायचं किंवा होतं. आणि फॉरेस्टच्या संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन मिळायचं. हे इथं महत्वाचं आहे. अँड मोबाईल ॲप इज कॉल्ड माय प्लांट. माझी झाडं किंवा माझी वनस्पती हा तो मोबाईल ॲपचं सुद्धा त्याच्याद्वारे सुद्धा मार्गदर्शन केलेलं होतं. आणि झाडांचं कसं संवर्धन केलं पाहिजे, झाडं कशी टिकवली पाहिजे, त्याची निगा कशी राखली पाहिजे, ती कशी जगवली पाहिजे, कशा पद्धतीनं ती टिकवली पाहिजे या संदर्भात सर्व मार्गदर्शन, सर्व प्रकारची मदत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केलेली होती. आणि म्हणून 2016 साली किती बघा 2.87 करोड. देन 217 2017 ला 5.17 करोड. 2018 ला बघा 15.17 करोड. आणि 2019 ला या 4 वर्षात बरोबर 33 करोड 33 करोड प्लांटेशन टेक्स प्लेस. लॉन्च्ड ॲट आनंदवन वरोडा. नागपूर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे. नागपूर पासून पुढं अंदाजे 50 किलोमीटर, नागपूर पासून पुढं अंदाजे 50 किलोमीटर वरती बाबा मुटेंचं आनंदवन आहे. त्या एरियाला वरोरा असं म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी ह्या पद्धतीचा प्रोजेक्ट अत्यंत चांगला डेव्हलप केलेला आहे. अशा पद्धतीनं हे सर्व कन्सेप्ट होते. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दीज टू कन्सेप्ट, डिफॉरेस्टेशन अँड रिफॉरेस्टेशन. या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. आणि पेपर सेकंड मध्ये मी एकूण 7 टॉपिक शिकवले. पहिला कोणता शिकवला रिप्रोडक्शन, दुसरा कोणता घेतला होता इव्होल्युशन, तिसरा ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस, चौथा रिस्पिरेशन सर्क्युलेशन, पाचवा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, सहावा इकोसिस्टम एनर्जी फ्लो आणि सातवा बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यू. असे 7 टॉपिक मी पूर्णपणे केलेले आहेत. यापुढे आता आपण या सर्व टॉपिकची रिव्हिजन घेऊया आणि सीईटी आणि नीट या धर्तीवरती ऑब्जेक्टिव्ह वरती फोकस करूया आणि साइड बाय साइड बोर्डाची सुद्धा रिव्हिजन करूया. इथं आपला पेपर सेकंड झूलॉजीचा सिलेबस संपला असं मी जाहीर करतो. ओके.